स्टँडर्ड 7 प्रॅक्टिस सेट 12 याच्यातला क्वेश्चन सेकंड आहे. याच्यामध्ये आपल्याला बघा HCF काढायचं आहे, पण डिव्हिजन मेथडनी काढायचं आहे आणि ह्या जो नंबर दिला आहे त्याला रिड्यूस फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे HCF काढल्यानंतर. मग आता आपण इथं डिव्हिजन मेथड पहिली करून घेऊया. बघा हा बिगर नंबर आहे तो मी आतमध्ये लिहून घेते, हा स्मॉलर नंबर आहे त्याने डिवाईड करूया. बघा आता आपण याला 2नी मल्टिप्लाय करून बघूया की स्मॉलर नंबर येतो आहे का बिगर नंबर येतो आहे. तो 2 5 10, 7 2 14 आणि 1 कॅरी केलेला 15, 2 2 4 आणि 1 5. इथे आलं 550, इथे होतं 525, म्हणजे हा नंबर बिगर आहे. मग आपण 1नीच डिवाईड करूया. आता यांचं सबस्ट्रॅक्शन 0 कॅरी केले, इथे आलं 5 आणि इथे 4मधून 2 गेल्यावरती 2. आता परत इथे असं डिवाईडचं साईन करायचं आणि हा नंबर इथे लिहून घ्यायचा आहे. आता याला पण 1नीच डिवाईड करूया, कारण आपण जर याचा 2 नंबर घेतला तर 500 येईल, म्हणून मी इथे परत 1नीच डिवाईड केलं आहे. 5 2 0. परत इथे डिवाईडचं साईन करायचं, हा नंबर इथे लिहून घ्यायचा. बघा हा 25 आहे आणि 25च्या टेबलमध्ये 10 नंबरला 250 असतं, म्हणून मी इथे डायरेक्ट 10 लिहून 250 लिहिलं आणि यांची सबस्ट्रॅक्शन आन्सर इथे खाली 0 0 आलं. आता इथे 0 0 आल्यानंतर आपण ज्या नंबरनी डिवाईड केलेला असतो तो HCF असतो या नंबरचा. मग आपण इथे लिहूया HCF ऑफ 275 अँड 525 इज 25. आता आपल्याला याचा रिड्यूस फॉर्म पण करायला सांगितलं आहे. मग आपण त्या नंबर्सवरचा लिहून घेऊया आणि जो आपला HCF आला आहे यांनी या नंबरला डिवाईड करूया आणि जे आन्सर येईल ते त्याचं रिड्यूस फॉर्म येईल. बघा यांनी याला डिवाईड केल्यानंतर 11 येतं आणि या नंबरनी याला डिवाईड केल्यावर 21 येतं. मग आता आपण फायनल आन्सर लिहून घेऊया. HCF is 25 and reduce form is 11/21.